नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर। तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण काळं मटण बनवणार आहोत। तर नेहमीच्या मटणापेक्षा हे थोडंसं डिफरंट आहे आणि चव सुद्धा भन्नाट येते। तर मित्रांनो, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, काळं मटण बनवण्याकरता सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि कांदा असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे, म्हणजे ठेचून घ्यायचा आहे असा, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जाईल। त्यासोबतच आपण असं हे खोबरं घेणार आहोत। हे एका वाटीपेक्षा सुद्धा अर्धा आहे। तर हे सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता मीडियम फ्लेमवर कांदा आणि खोबरं मस्त भाजून घेऊया। खोबरं कांद्याचा रंग कालपट झाला पाहिजे असा बघा, अशा पद्धतीचा कालपट रंग आपण खोबऱ्याचा करून घेतला आहे। खोबरं पटकन शिजतं, पण कांदा शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून खोबरं मी आता बाजूला काढून घेते। हे बघा, अशा पद्धतीचं खोबरं मी शिजवून घेतलंय। तर चला कांदा सुद्धा आपण तसाच भाजून घेऊया। कांदा आणि खोबरं कालपट केलं तरच मटणाचा त्या रंग कालपट येतो मित्रांनो। तर अशाच पद्धतीने मी कांदा सुद्धा कालपट केला आहे, हा बघा। आणि हा कांदा खोबरं कालपट करून काही कडवट चव येत नाही, मस्त लागतं मटण। तुम्ही नक्की ट्राय करा। तर वाटण करण्याकरता मी कांदा घातला आहे, त्यासोबतच खोबऱ्याचे मी काप केले आहेत बारीक। तर अशाच पद्धतीचे काप करून तुम्ही मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। त्यासोबतच मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर सुद्धा यात घालते। एक गड्डी लसणाची घेतलेली आहे, थोडंसं आलं घ्यायचं। त्यासोबतच 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत काळ्या रंगाच्या, आणि ही थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया। आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता मी हे मटण घेतलं आहे अर्धा किलो। मित्रांनो, मटण घेताना नेहमी पुढच्या पायाचं घ्यायचं। मागच्या पायाचं मटण घेतलं तर ते शिजायला थोडंसं वेळ लागतं, म्हणून मी पुढच्या पायाचं मटण घेते। मीठ घातलं आहे चवीपुरता, नंतर मीठ घालणार नाही आहोत। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता, पण मी मॅरिनेशनसाठी मीठ आत्ताच घालते। हळद घालूया, 2-3 टेबलस्पून दही घालून घेऊया। आता हे सर्वांना हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर हे 10 ते 15 मिनिटं आपण मॅरिनेट करून द्यायचं। आता मी कुकरमध्ये तेल घालते। या स्टेजला मित्रांनो, तुम्ही अख्खा गरम मसाला सुद्धा फोडणीला घालू शकता, पण मी घालत नाही, कारण मी घरातला गरम मसाला आहे आत्ताच कुटलेला आहे, तो ताजा आहे, म्हणून मला फोडणीला गरम मसाला घालायची गरज नाही आहे। आता मी लगेचच तेल तापल्यानंतर कांदा घालते। कांदा सुद्धा मी एकच घातला आहे, कारण कांदा आपण वाटणात सुद्धा घालणार आहोत। हा कांदा आहे आपण सोनेरी रंगाचा होईतोवर शिजवून घ्यायचा। कांदा आपला मस्त शिजला आहे। यात मी मॅरिनेट केलेलं मटण घालते। मटण सुद्धा आपण 1-2 मिनिटं छान तेलावर परतून घ्यायचं। 1-2 मिनिटानंतर आपण ह्यावर झाकण देऊन झाकणावर पाणी द्यायचं आणि मीडियम फ्लेमवर 10 मिनिटासाठी हे मटण असं ठेवायचं। 10 मिनिटानंतर ताटावरचं पाणी सुद्धा छान गरम होते आणि मटणातला पाणी सुद्धा बाहेर येतो बघा। मटणातला किती सारा पाणी बाहेर आला आहे। आता आपण ताटावरचं थोडंसं पाणी ह्यात घालूया, गरम पाणी, म्हणजे मटण हलकंसं बुडेल एवढंच पाणी घालायचं, खूप जास्त पाणी नका घालू। आता 4 ते 5 शिट्ट्या घेऊन हे मटण शिजवायचं आहे आपल्याला। मटण हाताने दाबेल एवढंच मटण शिजवायचं, ओव्हरकुक करू नका मटण जर आपण ओव्हरकुक केलं मित्रांनो, तर त्याची टेस्ट आहे किती मसाले घातले तरी चांगली येत नाही। आता आपला कुकर मस्तपैकी थंड झाला आहे, तर मटण चेक करून घेऊया शिजले का। हे बघा, आपलं मटण आहे हाताने दाबेल इतपत शिजलं आहे। आता मी एका कढईमध्ये 2 डाव तेल घातलं आहे। तेलात मी मसाला घालते। 2 मोठे चमचे मी मसाला घातला आहे यात। मसाला शिजण्याआधीच आपण ह्यात वाटण घालूया, कालं वाटण जे आपण केलं होतं ते। तुम्ही बघू शकता वाटणाचा रंग हलकासा हिरवट आहे, पण तो शिजल्यानंतर बऱ्यापैकी कालपट होऊन जातो। हे वाटण आहे आपण तेलात मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं करता हे वाटण आपण मस्त शिजवून घेऊया लो फ्लेमवर। आपलं वाटण आहे आता मस्तपैकी शिजलेलं आहे। ह्यात मटण घालूया। मटणाचं पाणी सुद्धा आपण ह्यात घालायचं आहे। तुम्हाला एक्स्ट्रा रस्सा हवा असेल तर अजून पाणी घातलं तरी चालेल। मटण आणि वाटण आहे हे मिक्स करून घेऊया। आता गॅसची फ्लेम आहे आपण हाय करायची आहे आणि बुडबुडे येतील तोवर आपण हे मटण शिजवून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता मटणाला आपल्या छान बुडबुडे आले आहेत आणि मटणाचा रंग बघा मस्त कालपट झाला आहे। आता ह्यात मी गरम मसाला घालते, अर्धा टेबलस्पून। गरम मसाला आपण 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा। मित्रांनो, हे बघा आपलं मस्त असं काळं मटण तयार झालेलं आहे। वरून कोथिंबीर घालते
तर मित्रांनो, तुम्हाला ही काळ्या मटणाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.